नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी आजच्या कार्यक्रमाची संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. कविता मला असं वाटतं की एक असा साहित्य प्रकार की ज्याच्याशी सर्वसामान्यपणे लोक खूप जवळून निगडीत असतात. म्हणजे जेव्हा आपण लहान असतो तेव्हा साहित्याशी आपला पहिला परिचय जो होतो तोच मुळात मला वाटतं कवितेतून होत असतो. बडबड गीतं असतात, काही गाणी असतात लहानपणीची किंवा शाळेच्या पाठ्यपुस्तकातली कविता असते. आज आपण बोलणार आहोत 2 कविता संग्रहांवर. कवयित्री संजीवनी बोकील आणि कवी विजय सावंत ह्या 2 कवींच्या पुस्तकांवर, कविता संग्रहांवर आज आपण गप्पा मारणार आहोत. पारावरच्या गप्पांमध्ये दोघांचंही मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत विजय सावंत यांच्या जगण्याचे आर्त ह्या कविता संग्रहावर आणि संजीवनी बोकील यांचा कविता संग्रह आहे हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात. या 2 संग्रहांविषयी आज आपण बोलणार आहोत. वाचक म्हणून सहभागी होत आहेत डॉक्टर गणेश मरकज आणि त्याचप्रमाणे प्राध्यापक लीना निकम. चौघांचंही पारावरच्या गप्पांमध्ये मनःपूर्वक स्वागत करते. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात, आत वळली की कविता, असं लिहिणाऱ्या कवयित्री संजीवनी बोकील. MA हिंदीमध्ये पुणे विद्यापीठातून त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं. 23 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्यांची जी कविता आहे ती महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेरही लंडन, स्वित्झर्लंड, अमेरिका, दुबई इथं पोहोचलेली आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कवितांचं सादरीकरण केलेलं आहे. आणि कविता ही कविता संग्रहात किंवा पुस्तकात बंदिस्त न ठेवता ती खऱ्या अर्थाने संजीवनीताई लोकांपर्यंत पोहोचवत असतात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून. साहित्याशी आणि कवितांशी निगडीत अनेक कार्यक्रम त्या करत असतात आणि त्यांच्या संपूर्ण साहित्यिक योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. संजीवनीताई, हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात हा तुमचा 5वा कविता संग्रह आहे. याआधी काळीज गुपी, एकांत रेघेवर, एक घूंट जिंदगी हा हिंदीमधला आणि ओंजळीतले आभाळ हे 4 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. तर हे जे शीर्षक आहे हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात, हे तुम्हाला कसं भावलं, कसं निवडलं तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम ग्रंथाली परिवाराचे मनापासून आभार मानते की त्यांनी साहित्याच्या पारावरच्या या गप्पा गोष्टी मला सहभागी करून घेतलं. नमस्कार मृण्मयी. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. कविता संग्रहाचं शीर्षक. कविता संग्रह प्रकाशित करायचा म्हटला की 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आणि अतिशय त्रासदायक असतात. पहिली म्हणजे कविता संग्रहामधल्या कवितांचा क्रम आणि दुसरी म्हणजे कविता संग्रहाचं शीर्षक. मला असं वाटतं की कविता संग्रहाच्या शीर्षकातून त्या पुस्तकाचा आवाका, त्या पुस्तकाचे स्वरूप जाणवावं आणि संग्रह या शब्दाचा अर्थ ध्वनित व्हावा. माझ्या कविता संग्रहाच्या शीर्षकाचा विचार करताना मला असं वाटलं की आयुष्याच्या या टप्प्यावर माझी वाढलेली समज, जाणीवेचा विस्तारलेला पैस त्यातून जाणवावा, भावनांचा ताजेपणा जाणवावा, सकारात्मकता जाणवावी. या शीर्षकाचा विचार करत असताना आदल्या दिवशी मी वेदांच्या बद्दलचा एक लेख वाचला. त्या लेखात असं नमूद केलं होतं की सूक्त म्हणजे रुचांचा समूह. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एक अतिशय महत्वाच्या मुद्द्याने एका माझं लक्ष वेधून घेतलं आणि तो मुद्दा असा होता की एखाद्या ऋषीनं एखादं सूक्त रचलं तरी त्याला त्या सूक्ताचा रचयिता न मानता द्रष्टा मानलं जातं. आणि याचं कारण असं की ते सूक्त त्याला दिसलं असं श्रद्धेने मानलं जातं. आणि मग अचानक याचा धागा कुठेतरी मनात कवितेशी जुळला. कारण कविता देखील आतल्या डोळ्यांना आधी दिसावी लागते, मग तिला आवाहन, मग अवगाहन आणि मग तिचं अवतरण. तेव्हा ताजेपणा, विस्तार
आणि मूर्ताचं अमूर्ताचं मूर्तकरण या माझ्या तिन्ही अपेक्षा हातात हात घालून लढिवाळपणे माझ्याजवळ आल्या आणि येताना घेऊन आल्या माझ्या कविता संग्रहाचं शीर्षक हिरव्या सुप्तांच्या प्रदेशात. कवी विजय सावंत हे खरं तर हाडाचे शिक्षक आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण मालाड परळ इथल्या शाळांमध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे. रात्र शाळांमध्ये देखील त्यांनी अध्यापन केलेलं आहे. शिक्षण निरीक्षण कार्यालय इथं सध्या ते कार्यरत आहेत. त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. आपल्या जगण्यातली जी आर्तता आहे ती कवितांच्या माध्यमांमधून ते पोहोचवतात, रसिकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवतात. त्यांची कविता काहीशी अस्वस्थ करणारी देखील आहे आणि काही त्यांच्या ज्या कविता आहेत त्या खरोखरच मनाला आनंद देणाऱ्या अशा कविता देखील आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे QR कोडचं काम केल्याबद्दल त्यांचा शिक्षण मंत्र्यांकडून विशेष सन्मान झालेला आहे. विजय सर, तुम्हाला कविता सगळ्यात आधी कधी भेटली, कुठे भेटली आणि मुळात कविता लेखनाला सुरुवात कशी झाली याबद्दल? साहित्याच्या पारावर त्या ग्रंथालयाच्या उपक्रमामध्ये आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. कविता पहिल्यांदा कुठे सापडली असा जर मी विचार करतो तेव्हा मला एक गोष्ट लख्खपणे आठवते, ती म्हणजे पहिल्यांदा कविता सापडली ती बालपणीच्या पाठ्यपुस्तकातल्या बालभारतीच्या अभ्यासक्रमामध्ये. तिथे त्या काळामध्ये अतिशय सुंदर सुंदर अशा गेय कविता होत्या. भारत तांबे, बहिणाबाई चौधरी, बालकवी ठोंबरे, वसंत बापट, त्यानंतर पाडगावकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत यांच्या कविता खूप अतिशय सुंदर आणि गेय कविता होत्या. आणि तिथे आम्हाला पहिल्यांदा चांगली आणि सुंदर अशी कविता सापडली. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा, हिरवे गिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मुखमालीचे, किंवा सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे, या झोपडीत माझ्या राजा सजी महाली, सोके कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. किंवा हिंदीमध्ये पण कविता होती, बुंदेलो हर बोलो के मुँह, हमने सुनी कहानी थी, खूब लढी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. तर अशा कविता ज्या होत्या त्या कवितांनी आम्हाला शाळेमध्ये थांबवलं. अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी गणितासारखे जे विषय क्लिष्ट विषय होते ते विषय आम्हाला आवडत नसत, परंतु ह्या कविता एवढ्या सुंदर होत्या आणि शिकवणारे शिक्षक पण त्या सुंदर शिकवत, त्यामुळे आम्ही वर्गामध्ये रमलो, थांबलो आणि आम्हाला कवितेची आवडही निर्माण झाली आणि अभ्यासाचीही आवड निर्माण झाली. संजीवनीताई, सकारात्मकता किंवा आशावाद हा स्थायी भाव मला असं नेहमी वाटतं की तुमच्या जवळपास सर्व कवितांमधून दिसतो. त्याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? छान प्रश्न विचारला मृण्मयी. स्वर्गीय शांताबाई शेळके यांनी मला लिहिलेल्या पत्रात देखील हाच मुद्दा अधोरेखित केला होता. मला असं वाटतं की भांड्यात ठेवलेलं पाणी ज्याप्रमाणे त्या भांड्याचा आकार धारण करतं त्याप्रमाणे माझ्या कवितेला माझा चेहरा आहे आणि ते मला अतिशय स्वाभाविक वाटतं. आयुष्य मला अतिशय सहृदयतेनं भेटलं. याचा अर्थ असा अजिबात नाही की निराशा, वेदना, अन्याय, अपमान वाट्यालाच आले नाही. पण हे सगळं मानवी जीवनात किती अपरिहार्य आहे हे कळण्याची समज आल्यानंतर, अनुभवानंतर मग दुःख शहाणं होऊनच माझ्या कवितेत शिरलं. तीव्र वेदना झाल्या, पण त्या वेदना निवल्यानंतर त्याच्यावर साय धरली ही शहाणी वेची. अडकून पडण्यापेक्षा ओलांडून जाण्यात महत्व आहे, मोठेपण आहे हे कळलं. वयाच्या साधारण 40पासून मी कवितेकडे अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागले आणि तेव्हा वाचलेली ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा यातून गाळ खाली ठेवून नितळ होण्यातलं तत्व समोर आलं.
आरोप करून दूर लोटण्यापेक्षा पोटाशी धरण्याचं महत्त्व समजलं. आणि आयुष्यात मारलेली रेग जर पुसता येत नसेल तर तिच्या शेजारी एक मोठी रेग मारण्याचं महत्त्वही कळलं. दुसरी गोष्ट अशी की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या उक्तीनुसार मूळ स्वभावच वाईटातून चांगलं शोधण्याचा असल्यामुळे सकारात्मकता, आशावाद एखाद्या गढूळ पाण्यातून वर उमलून येणाऱ्या कमळासारखे माझ्या कवितेतून सतत डोकावत राहिले, दिसत राहिले. संजीवनीताई, स्त्रीवादी हा शिक्का न मारताही स्त्रीची अनेक रूपं, अनेक नाती तुमच्या या कविता संग्रहातून उलगडतात. त्याबद्दल काय सांगाल? मृण्मयी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आयुष्य आपल्यासमोर जो चेहरा घेऊन येतं त्यानुसार आपला स्वभाव ठरतो आणि स्वभावाविरुद्ध जाऊन फारसं लेखणीतनं उतरत नाही. याचा अर्थ समाजातले अन्याय, आक्रोश दिसत नाहीत का? दिसतात. व्यथित करत नाहीत का? करतात. पण हे सगळे माझ्या घरात शिरताना आपल्या करकरीत वाहना बाहेर काढून घेतात, बाहेर काढून आत शिरतात. माझ्या भाग्यानं मला अतिशय प्रगल्भ, समंजस, उदार, परस्पर संवादी असं सहजीवन लाभलं. आणि मग वडाला फेऱ्या घालण्यापेक्षा घाल मला बाहूंची मिठी असंच माझ्याकडून व्यक्त होणार. स्त्रीवाद किंवा स्त्रीवादी असणं म्हणजे स्त्रीत्वाचा सार्थ अभिमान असणं, स्त्रीच्या अधिकारांबद्दल जागरूक असणं आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व्यक्त होणं असं मी मानते. पण त्यासाठी आक्रस्ताळी, बोल्ड अशा प्रतिमांचा वापर करणं किंवा सतत ती एकच पोज घेऊन लिहित राहणं असं मी मानत नाही. मला पेल्यातल्या रिकाम्या जागेपेक्षा भरलेली जागा खुणावते. मला अशी कविता लिहावीशी वाटते जी स्त्री पुरुष जाती भेद हे सगळे अडसर ओलांडून माणसासाठी लिहिलेली असेल. आणि म्हणूनच ती अशा स्वरूपात उमटते की कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. मृण्मयी, आता या कवितेत असा बदल जर केला की कुणी नसलं तरी चालेल, तुझा तू राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझे जग पहा, तर त्या कवितेतलं आवाहन बदलणार नाही. अशी कविता मला लिहावीशी वाटते, कारण तो माझा पिंड आहे. विजय सर, तुमचा जो पहिला कविता संग्रह आहे हा 2013ला प्रकाशित झाला होता आणि त्यानंतर जवळजवळ 8 वर्षांनी हा दुसरा कविता संग्रह येतोय. या दरम्यानचा तुमचा जो कवितेचा प्रवास होता तो कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल. 2013 साली प्रकाश किरणांच्या शोधात नावाचा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. सदर कविता संग्रहाला डॉक्टर सिसिलिया कारवालो यांची प्रस्तावना होती. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, यशवंत देव यांच्या हस्ते हा कविता संग्रह दादर येथे कोमसापच्या तर्फे प्रकाशित झाला. आणि ह्या कविता संग्रहामध्ये अनेक प्रकारच्या कविता होत्या. प्रेम कविता होत्या, निसर्गविषयक कविता होत्या, सामाजिक कविता होत्या. परंतु तो कविता संग्रह एवढा प्रसिद्ध झाला नाही. नंतरच्या काळात मी माझं वाचन, चिंतन, मनन वाढवलं आणि खूप व्यक्तींना भेटलो. त्यापैकी अजय कांडर हे सिंधुदुर्गातलं एक प्रसिद्ध नाव, महाराष्ट्रभर सर्वदूर पसरलेलं नाव आहे. तर त्यांची आणि माझी मुंबई येथे झालेली भेट जी आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. कारण त्यांनी कविता का लिहावी, कशासाठी लिहावी, कवितेचे विषय कोणते असावेत, कवीची भूमिका म्हणजे काय हे मला पटवून सांगितलं. आणि त्यानंतर जगण्याकडे, एकंदर साहित्याकडे, आयुष्याकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली आणि मी प्रेम कवितातून सामाजिक कविताकडे वळलो. आणि हा जो बदल आहे, हा सकारात्मक झालेला बदल, हा आपणाला माझ्या नवीन
कविता संग्रहामध्ये दिसतो. जगण्याचे आर्त हा जो माझा नवीन कविता संग्रह आलेला आहे, या कविता संग्रहामध्ये आपणाला संपूर्ण सामाजिक कविता मिळतील आणि ह्या कविता खूप चांगल्या आहेत अशी माझी स्वतःची धारणा आहे. आणि अनेक कवींनी ह्या कवितेला पाठिंबा दिलेला आहे. विजयजी, कवी कसा असतो किंवा कवीबद्दल तुम्ही अनेक कवितांमधून लिहिलेलं आहे. एका कवितेत असं लिहिलेलं आहे की कवी थोडा वेडसर असतो. कवी थोडा वेडसर असतो, तो हवेत चालत नसतो. तो वास्तवाला भिडतो तेव्हा तो स्वतःशी बोलतो, स्वतःशीच हसतो. विस्तवावर घर बांधू पाहतो आणि समष्टीकडे जातो. तर अशा अनेक कविता खरं तर आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मते कवी म्हणजे काय आहे? मला वाटतं आपल्या जगण्याचे पडसाद कवितेमध्ये यायला हवेत. सभोवताली जे काही अराजक माजलेलं आहे, दिवसेंदिवस माणसांची आपापसामध्ये जी ताटातूट होत आहे, ही कवितेमध्ये यायला हवी. सर्वसामान्य माणसांचं जगणं, कष्टकरी समाज जो आहे त्याचं दुःख आपण समजून घ्यायला हवं. माणसाने आपल्या जवळच्या माणसांना मदत करायला हवी. मी माझ्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे, कुठे आग लागली असेल तर कवीने कविता लिहित बसू नये, त्याने ओंजळभर होऊन आगीवर स्वतःला झोकून द्यावे. किंवा मी दुसऱ्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की कवीने आपल्या आत्मीय आतड्याचा सुविधा करून त्याने माणूस जोडून द्यावा. तर माणसाने जोडण्याची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेची आज नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि ही भूमिका घेऊन जर आपण पुढे गेलो तर आपला समाजही पुढे जाईल असं मला वाटतं. संजीवनीताई, मुक्त छंदाबरोबरच 20 गीतं ह्या संग्रहात आहेत. त्या विभागाला तुम्ही उंदाराच्या उगमापाशी असं शीर्षक दिलेलं आहे. ही गीतलेखनावरची पकड जी आहे ती तुम्ही कशी मिळवलीत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही हे फार मोठं कॉम्प्लिमेंट आहे आणि ते मी मनापासून स्वीकारते. पण याचं श्रेय 2-3 गोष्टींना आहे. याचं श्रेय पहिलं आहे माझ्या शाळेला हुजूरपागेला, ज्या शाळेत आम्ही वृत्तबद्ध कविता तालासुरावर म्हटल्या, ज्या शाळेमध्ये व्याकरणाच्या घटकांमध्ये आम्ही वृत्त आणि अलंकार हे भाग शिकलो आणि त्यामुळे लघुगुरू, गणपद, मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त या सगळ्यांचा अभ्यास झाला. या शाळेमध्ये बीजगणित, भूमितीबरोबर संगीत या विषयाचा समावेश करणाऱ्या शाळा प्रमुखांना याचं श्रेय मी देईन. याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे रेडिओ नावाच्या यंत्राला, ज्याच्यामुळे साहिर लुधियानवी, कैफी आझमी, जानिसार अख्तर, मजरू सुलतानपुरी, शैलेंद्रपासून ते अगदी समीरपर्यंतच्या गीतलेखकांचं कसब आमच्यासमोर आलं. आणि लताबाई आणि रफी साहेबांसारख्या गायकांनी त्याची शिकवणी आम्हाला घर बसल्या दिली. याचं श्रेय तरुण वयात ऐकलेल्या गदिमांच्या मराठी भावगीतांना, वसंत बापटांच्या समरगीतांना मी देईन. आणि कविता लिहायला लागल्यानंतर गदिमा, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे यांच्यासारख्यांच्या गीतलेखनाचा अभ्यास झाला. त्यांच्या गीतलेखनाची तंत्रमंत्र ही हळूहळू उलगडत गेली आणि त्याचाच परिपाक म्हणून हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात या पुस्तकामध्ये मी 20 गीतांचा समावेश केलेला आहे. आणि या विभागाचं नाव आहे उद्गाराच्या उगमापाशी. जगण्याचे आर्त हा जो कविता संग्रह आहे हे त्याचं मुखपृष्ठ आहे आणि खरोखरच जगण्याशी भिडणारं असं हे मुखपृष्ठ आहे. या मुखपृष्ठाबद्दल सांगा ना. जगण्याचे आर्त या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ जरी तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की अतिशय बोलकं, सुंदर आणि पारदर्शी असं आहे. कारण ह्या कविता संग्रहातले जे विषय आहेत, मी हाताळलेले विषय आहेत, हे त्या मुखपृष्ठावर आपल्याला जाणवतात. संदेश भंडारे या प्रसिद्ध फोटोग्राफरने हे मुखपृष्ठ मला दिलं. मी त्यांचा आभारी आहे. कारण हे मुखपृष्ठ पाहून
अनेक जणांनी खूप खूप कौतुक केलं. कारण म्हणाले जर मुखपृष्ठ एवढं सुंदर असेल तर आतल्या कविता किती छान असतील. आणि खरोखर आतल्या कविता ज्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाचं जगणं, कामगार, स्त्रिया, अंध, अपंग आणि लहान लहान मुलं यांचं जगणं मी त्या कविता संग्रहामध्ये मांडण्याचा माझ्या परीने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी जो आज जगतो आहे त्यांच्यावर जी सातत्याने संकट येत आहे किंवा करोनाचा जो काळ होता या काळामध्ये सर्वांनी जे भोगलं ते मी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असं सर्वांग सुंदर देव, देश, धर्म, शहर, गाव, माणुसकी हा सर्व धागा मी एकत्र गुंफण्याचा प्रयत्न या कविता संग्रहामधून केलेला आहे. कवी विजय सावंत यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. त्यातल्या शब्दांच्या देवा ही कविता. शब्दांच्या देवा, शब्दांचे साकडे तुझ्याशी वाकडे कशासाठी, तुझ्याच हाती ब्रह्मांडाचे खळे अभंग गरजे इंद्रायणी. मुक्ताई तुझी तुझीच जनाई, मुक्ताई तुझी तुझीच जनाई. विसोबा खेचर पुंडलिक तुझा तो नामा, तुझी चंद्रभागा मज लागी वीट फळा आली. तुक्याचे अभंग तुक्याचीच गाथा, व्यर्थ का कुटावा टाळ माथा. कैवल्याच्या भाळी वैकुंठीचा टिळा, पायरीशी दामा उभा असे. नाशवंत देह कर तू विचार, नाशवंत देह कर तू विचार. ज्ञानेश्वरी सार जीवनाचे, ज्ञानेश्वरी सार जीवनाचे. कवी विजय सावंत यांच्या जगण्याचे आर्त या कविता संग्रहावर बोलणार आहे डॉक्टर गणेश मरगज. डॉक्टर मरगज हे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी इथं अध्यापन करतात. नमस्कार. प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी विजय सावंत यांच्या जगण्याचे आर्त या कविता संग्रहातील कविता समाजात असलेल्या विसंवादाकडे निर्देश करतात. बदलत्या काळात माणुसकी आटत चालली आहे, माणसे व्यक्तिकेंद्रित झालीत, गाव मातीचं महत्त्व कमी होऊ लागलं आहे. समकालीन गुंत्याकडे लक्ष वेधून आजचा काळ भयानकपणे आपल्या अंगावर चाल करून येतोय यांची जाणीव करून देणार ही कविता. माणूस असतो इथे तिथे म्हणूनच भुकेलेल्यांचे पोट भरते, तू फक्त माणूस हो. अशा अनेक कविता या संग्रहामध्ये आहेत. माणसातील सामान्यपण टिकून राहायला हवे तरच रक्ताची नाती टिकून राहतात. त्याचप्रकारे माणसाची करुणा टिकून राहायला हवी तरच माणूसही टिकेल. कवी शब्दांनाच देव मानतो. तो म्हणतो शब्दांच्याच देवा, शब्दांचे साकडे तुझ्याशी वाकडे कशासाठी. कवी विजय सावंत हे विद्यार्थी दशेपासून कविता लिहित आहेत. आज त्यांची कविता अधिकाधिक प्रगल्भतेच्या दिशेने जात आहे. या कविता माणसांच्या अंतरंगाचा ठाव घेत आहेत. ती वर्तमानाला भिडू पाहते तर ती भूतकाळातील आठवणींना उजाळाही देते. लोकशाहीची गळचिप्पी होत आहे. गाव, गावातील घर, नात्यातील माणसं, नियम, सांस्कृतिक घटक यांचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हा कविता संग्रह नक्कीच संग्रही ठेवा. हा वाचनीय आहे, वंचितांची दुःखे अधोरेखित करणारा आहे. धन्यवाद. संजीवनीताई बोकील यांची आर्जव ही जी कविता आहे तिचा अनुवाद 10 भाषांमध्ये झालेला आहे, ज्याच्यामध्ये इंग्रजीचाही समावेश आहे, संस्कृतचाही आहे आणि 3 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा इथं ही कविता पाठ्यपुस्तकात आहे. मला वाटतं अशी ही एकमेव कविता आहे. संजीवनीताईंची एक कविता आहे पहिली तारका. त्यातल्या काही ओळी इथे मला म्हणून दाखवायला आवडतील. पहिली तारका आकाशात पाऊल ठेवते तेव्हाच छुम. ऐकलंय तुम्ही? पहिली तारका आकाशात पाऊल ठेवते तेव्हाच छुम. ऐकलंय तुम्ही? दवाचा थेंब कमळाच्या पानाच्या उंजळीत पडतो तेव्हाच छन. गुलाबाच्या कळीचं उमलणं सुरू होतं त्या क्षणीची
तिच्या हृदयातली टिकटिक, फुलपाखराला फुलाने दिलेल्या गुलाबी थेंबांची किणकिण. फळ गळून पडावं तेव्हा त्याच बरोबर गळणाऱ्या झाडाच्या अश्रूतला आरताचा टपकार. आणि या सगळ्याची माळ करून घातली माझ्या गळ्यात तेव्हाचा त्याच्या माझ्या नजरेतला जुळलेला गंधार. खरंच निसर्गात अनेक ज्या गोष्टी होत असतात त्यातला जो ध्वनी आहे तो मला असं वाटतं की संवेदनशील कवीला किंवा कवयित्रीलाच ऐकू येत असावा आणि तो ध्वनी ऐकण्याचे कान आपल्याला मिळावेत यासाठी मला असं वाटतं की या कवितेचा प्रपंच असावा. हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात या संजीवनी बोकील यांच्या कविता संग्रहावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक लीना निकम. प्राध्यापक लीना निकम ह्या उत्तम वाचक आहेत आणि आज त्या हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात या कविता संग्रहावर बोलतायत. ऐकूया. रसिक हो, नमस्कार. मी डॉक्टर लीना निकम, नागपूर. सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनीताई बोकील यांचा नुकताच प्रकाशित झालेला हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात हा काव्यसंग्रह वाचला आणि आपल्याशी बोलावंसं वाटलं. संजीवनी बोकील हे नाव साहित्य क्षेत्राला नवीन नाही. माये ग माये, नग तोडू माझी शाळा, लई लई शिकून मोठं व्हायचं मला. या अभ्यासक्रमातील कवितेनं वेडच लावलं होतं सर्वांना. हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात हा त्यांचा 5वा कविता संग्रह. हा कविता संग्रह तर मुखपृष्ठाच्या हिरव्यागार रंगापासूनच गारवा देणारा आहे. प्रसिद्ध कवयित्री आसावरीताई काकडे यांची आस्वादक अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि संजीवनीताईंचं मनोगत तर एक सुंदर कविताच आहे. या काव्यसंग्रहात एक अभिरुची संपन्न, रसिक आणि बहुश्रुत कवयित्री पानोपानी आपल्याला भेटते. झाडाने जितके सहज सोडून द्यावे पाण्यावर जाळीदार पान, तशी सोडून द्यावी कविता वाचत्या डोळ्यांच्या जिवंत झऱ्यात, असे आपल्या कवितेत म्हणणारी ही कवयित्री मग विविध आशयाच्या, विविध भावभावनांच्या, गहन अर्थाच्या, समाजभान जपणाऱ्या कविता वाचकांसमोर आणते आणि त्यांना अंतर्मुख करून सोडते. विचार आणि भावना यांचा संगम संजीवनीताईंच्या कवितेत आहे. त्यांचं सकारात्मक मन तर जागोजागी आशेची बीज पेरताना दिसतं. बऱ्याच कविता तर डोळ्यांसमोर चित्र उभी करतात. जगण्याला हिरवेपण देणारी कविता आहे ही. काळानुसार झालेल्या परिवर्तनाचा सहज सुजाण स्वीकारच नव्हे तर स्वागत करणारी ही कवयित्री आहे. या कविता संग्रहातील शेवटचा भाग गीतांचा आहे. कुणा ठावे कुठून आलो, कसे कधी अन कुठे जायचे, जाता जाता जन्मा मागे फक्त ठसे सोडून जायचे. या ओळींनी रसिक निशब्द न झाला तरच नवल. अवश्य संग्रही ठेवावा असा मनाला नवी जाग आणणारा हा कविता संग्रह आहे. खूप दिवसांनी चांगली कविता वाचल्याचं समाधान नक्कीच मिळतं आपल्याला. अव्यक्तांची वादळे शिरतील आता हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात, असा आशावाद जागवणाऱ्या संजीवनीताई यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. विजयजी, याआधी तुमचे आता 2 कविता संग्रह आलेले आहेत. याशिवाय अनेक काही वृत्तपत्रांमधून तुमच्या कविता ह्या प्रसिद्ध होत असतात. तर ह्या पुढचा जो लेखन प्रपंच आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? कॉलेजच्या काळापासून मी सातत्याने कवितांचाच विचार केला. त्यावेळी माझे प्राध्यापक डॉक्टर वसंत सावंत यांनी ज्या प्रकारे आम्हाला कविता शिकवली त्याने आम्ही भारावून गेलो होतो. नामदेव ढसा, नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, शिरवाडकर, पाडगावकर आणि भालचंद्र नेमाडे असे कितीतरी कवी आम्ही त्या काळामध्ये वाचले. अजय कांडर, वीरधवल परब, प्रवीण बांदेकर, गोविंद काजरेकर, तुलसी परब आणि कोकणातील आमचे खूप नामवंत कवी आहेत. त्या कविताही मी वाचल्या आणि असं आपणही काहीतरी लिहावं असं मला सातत्याने वाटलं आणि त्यामुळे
माझा कवितेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे. कारण जगण्याचं आपलं सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे ते आपण जर कवितेमध्ये कमीत कमी शब्दात जर चांगल्या प्रकारे मांडलं तर लोकांना ते भावतं. आणि एखादी कादंबरी जे काम करणार नाही ते काम एक चांगली कविता करू शकते. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये पण मी कविताच लिहीन. कवितेचा धरलेला हात मी काही सोडणार नाही. मी सतत चालताना, बोलताना, गर्दीमध्ये, घरामध्ये, ऑफिसमध्ये, कोणतंही काम करताना माझ्या डोक्यामध्ये सतत कविता असते. कवितेतून मी माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि माणसावरच्या कविता लिहिल्या. त्यामुळे यापुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा मी सतत माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि माणसाचं जगणं, माझं जगणं, सर्वसामान्य माणसांचं जे जगणं आहे, सर्वहारा जनतेचं जे जगणं आहे ते जगणं मी कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेन. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. साहित्याच्या पारावर ग्रंथालयाने मला इथे बोलवलं त्यासाठी सुदेश इंदासपूरकर सर आणि सर्व जणांचा मी फार फार आभारी आहे. धन्यवाद. संजीवनीताई, तुम्ही आजपर्यंत अनेक कविता लिहिलेल्या आहेत, अनेक कवितांचं सादरीकरण केलेलं आहे, अनेक कार्यक्रम केलेले आहेत कवितांचे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर कवितेबद्दल, कविता लेखनाबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मृण्मयी, आयुष्याच्या या टप्प्यावर उभा असताना मला जाणीव आहे की मागचा रस्ता मोठा होता, पुढचा थोडा आहे पण घनदाट आहे. तेव्हा मागच्या रस्त्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघण्यापेक्षा पुढच्या रस्त्याचं चिंतन करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. ते चित्र माझ्या कागदावर उमटावं, जीवनाच्या अधिक सशक्त, अधिक सकस अशा पैलूंचं दर्शन माझ्या लेखणीला घडवता यावं आणि त्यासाठी शब्द आणि आशयाची अधिक अस्सल युती घडावी असं मला वाटतं. स्वर्गीय माधवी देसाई यांनी मला लिहिलेल्या पत्रात मला आठवतंय असं म्हटलं होतं की इतर कोणाचा हात हातात असण्यापेक्षा कवितेचा हात हातात असणं हे अधिक भाग्याचं. तेव्हा कवितेचा हा हात हातामध्ये असाच घट्ट असावा. कवितेची साथ आणि रसिकांची दाद कधी संपू नये आणि या हिरव्या प्रदेशात मनाला हवं तेव्हा विहार करण्याची परवानगी परमेश्वरानं मला द्यावी, कवितेनं मला द्यावी असं मनापासून वाटतं. हे सगळे उमाळे इथे व्यक्त करायची संधी मला मिळाली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते. नमस्कार. मंडळी, वाचक म्हणून कवितेचं बोट धरून आपण वेगवेगळ्या साहित्याच्या प्रकारांचा खरं तर आस्वाद घेत असतो. आजचा साहित्याच्या पारावरचा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथं आपल्या कमेंट्स नोंदवा, आपले अभिप्राय नोंदवा आणि आमचा जो YouTube चॅनल आहे ग्रंथाली वॉच हा जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आजचा हा भाग किंवा इतरही भाग आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजला देखील आपण भेट देऊ शकता. तसंच ग्रंथालीची वेबसाईट ग्रंथाली.com लाही आपण भेट देऊ शकता. आजच्या पारावरच्या गप्पांमध्ये आपण इथेच थांबतोय. आजच्या भागात सहभागी झालेले दोन्ही कवी आणि वाचक या चौघांचंही पुन्हा एकदा आभार मानते, धन्यवाद देते आणि वेगवेगळ्या आणि नवनवीन उपक्रमांसह आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.